काय नाव तुमचं? माझं नाव इंदिरा सुरेश पोरे. हां, ती जी मुलगी काय नाव तिचं? सपना पोपट भांगरे. हां, तुमची कोण आहे ती? माझी भाची. बरं, काय वाटतं तिच्याबाबत, काय झाली घटना? असं आमची मुलगी अशी वागू शकत नाही. आमच्या मुलीला हा घातपात झालेला आहे. घातपात झालाय? हो, आमची मुलगी लई शांत आणि चांगल्या स्वभावाची होती ना, असं वागणीला पण नव्हती आमची मुलगी. जो मुलगा आहे तो कधी पाहण्यात आलता का? आमच्या पाहण्यात नाही ना, आम्ही कधी बघितलेलं नाही ना. आमची मुलगी अशा मुलाकडे बघणार सुद्धा नाही. म्हणजे तुम्हाला काय वाटतं मग एकंदर याच्यात? छेडछाड करून ती नाही म्हणली असं म्हणून त्यांनी ते ढकलून दिलेलं आहे. आमची मुलगीची असं कधीच वागणार नाही. आम्ही लिहून देऊ, आमची मुलगी अशी कधी. मुलीचे आई वडील काय करतात? मुलीची आई शेतात जाते आणि मुलं नर्सरीत जाते. मुलाचे वडील मॉलला जाते. मुलीचे वडील? हां, मॉलला जाते. आणि तुमचा तिचा संपर्क असायचा का नेहमी संपर्क पाहण्यात? मी माझं तिथंच शेजारी माझं कायम लक्ष असायचं. माझी मुलगी त्यांच्यातच राहायची. असं का? मग तुम्हाला एकंदर वाटतं हे सगळं संशयास्पद वाटते का? संशयास्पद हे काहीतरी घातपात झालाय आमच्या मुलीला. असं? हो, म्हणजे याच्या आधी घरी तिकडं कुठं त्याला पाहिलं का तुम्ही कोणी? काय कधीच नाही बघितलेलं आम्ही त्याला. नाही ना? नाही. आणि आता ही घटना कधी समजली तुम्हाला? आम्हाला ते मोबाईलवर आल्याच्या नंतर कळलं का? हो, हां, मग तुम्हाला एकंदर वाटतंय म्हणजे तुम्ही ठामपणे सांगू शकताय ठामपणे सांगते आमची मुलगी असं नाही वागणार. वागणार नाही, म्हणजे याचा अर्थ हा कोणतरी माथे फिरूच दिसतोय. 21 वर्षाचा आम्हाला अनुभव आहे. आम्ही कायम एकत्र राहतो. त्याच्यावर काय ते गुन्हे दाखल आहेत असं आता काय ते पोलिसांनी सांगितलं ना? तो जो मुलगा आहे, आमच्या मुलीला न्याय मिळायला पाहिजे. त्याला जास्तीत जास्त शिक्षा झाली पाहिजे. हां, कारण आता पोलिसांकडून माहिती घेतली ना, हो. तर त्याच्यावर या पूर्व काळात 2-3 महिन्यापूर्वी एक गुन्हा दाखल आहे. तो येरवड्यात जेलमधून सुद्धा जाऊन आलेला आहे अशी माहिती मिळते. म्हणजे याचा अर्थ तो क्रिमिनल म्हणजे गुन्हेगारच दिसतोय. आणि ही घटना अत्यंत दुर्दैवी आहे. आणि जे मुलगी आहे तिला 2 महिन्यापूर्वी इकडे कामाला जात होती ना? हो, तिचे आई वडील सोडायला जायचे का नेहमी? सोडायला जायचे. हा. कालच तिला लवकर सुट्टी झाल्यामुळं ती पायी येत होती. आमची मुलगी कधी पायी पण एकटी आलेली नाही. नाही ना? आणि बॅलन्स नसल्यामुळं तिला फोन नाही करता आलेला. कोणाचा बॅलन्स का मोबाईलमध्ये? तिच्या मोबाईलमध्ये बॅलन्स नव्हता ना, त्याच्यामुळे कशामुळं म्हणता बॅलन्स नव्हता? असं आर्थिक परिस्थिती त्यांची नाजूक आहे. शेत करून त्यांना कष्ट करून पोट भरावं लागतंय. आणि तिला काही नोकरीचा जॉब लागला होता का विमानतळात? लागलेला होता, पण तिला पुढची पोस्ट पाहिजे होती म्हणून ती शिकत होती. 15वी करणार होती ते. असं ना? हो, 12वीवर कमी पगार होता का नाही, हा. पोस्ट हलकी होती. मग तिला पुढच्या पोस्टची अपेक्षा होती. हां, म्हणजे तुमचं म्हणणं आहे का मुलगी आमची? हो, तिला जिद्दी होती. हा. त्याच्यामुळं ती असं वागू शकत नाही. आणि याबाबत म्हणजे आता सकाळी तिचा मृतदेह मिळाला आज, हो, तर तिच्या पायामध्ये एक चप्पल होती आणि एक चप्पल तिथंच पडलेली होती. हो. त्यामुळं हा स्वप्ना पोपट भांगरे आहे. वय तिचं किती असावं? 21 वर्षाचा हा? आहे तिला. 21 वर्षाचा 21 आहे. वर्षाची ना? हो. आणि ती आठवड्यातून सुट्टी घेत होती का नव्हती कधी काय? सुट्टी दिली तरच घ्यायची, काम असल्यावर नव्हती घेत नव्हती. हो. म्हणजे तुमचं म्हणणं आहे का एकंदर हे सगळं संशयास्पद आहे, तो हो. माथेफिरू आहे, त्यांनीच हे कृत्य वेगळ्या भावनेने केलं आहे. हां. परंतु ही मुलगी तुमची जी आहे स्वप्ना, तर ती म्हणजे अशा किंवा फालतू याच्यात कुठलीच नव्हती. नाही. परंतु हा जो क्रिमिनल आहे त्याच्यावर 2 महिन्यापूर्वी गुन्हा एक दाखल आहे. तो येरवडा जेलला जाऊन आला असं सांगण्यात आले. एकंदर स्वप्नाच्या मृत्यूमुळे ह्या कुटुंबावर शोककळा पसरली आणि याबाबत तिचा मृतदेह 18 तासांनी मिळाला आहे. आणि याबाबत आता त्या स्वप्नाची जी मामी आहे तिने ही संपूर्ण माहिती दिली आहे.